महाराज की श्री दत्तात्रेय महाराज की श्री चक्रपाणी महाराज की श्री गोविंद प्रभु महाराज की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की श्री चक्रपाणी तथा घोडा यात्रा उत्सव या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत असलेलं हे व्याख्यान, या व्याख्यानाचा आज सांगता समारोह होत आहे आणि तो सांगता समारोह होत असताना आज आपण गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी ज्ञानार्जन करत आहात, ज्ञान श्रवण करत आहात आणि या ज्ञानाचा सांगता समारोह संपन्न होत असताना या ठिकाणी या ट्रस्टचे अध्यक्ष आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर श्री मोठे बाबाजी तथा या संपूर्ण महानुभाव पंथाचे आचार्य बाबाजींची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे, म्हणून आपण सर्वांनी बाबांच्या टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करायचं आहे. बंधूंनो, ज्ञान किती महत्वाचं आहे हे आपण गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी बाबाजींच्या मुखातून श्रवण करत आहात आणि हे ज्ञान आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचं ज्ञान कसं असावं, काय करावं, काय नाही केलं पाहिजे, नामस्मरण कसं करावं, बाबांनी आज आपल्याला सुंदर सांगितलं या ठिकाणी की पहिलं नाम दुसऱ्या नामात, दुसरं नाम तिसऱ्या नामात, तिसरं नाम चौथ्या नामात, असं न होता जे नामाचं ज्ञान आहे ते आपल्याला या प्रवचनाच्या माध्यमातून मिळालेलं आहे. जे विधीचं ज्ञान आहे ते आपल्याला या प्रवचनाच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आपण कसं असावं, आपण कसं राहावं, आपला महानुभाव पंथीय साधक हा कसा असावा याविषयी सखोल असं प्रवचन बाबांनी गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. तो सत्कार संपन्न होत असताना आपण जे ज्ञान घेतलेलं आहे ती ज्ञानाची चिदोरी मात्र आपण सर्वांनी प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात जपावी आणि ती जपत असताना फक्त ज्ञान जपायचं नाही तर त्याच्यासोबत परमेश्वराचं जे नाम आहे हे नाम आपल्याला तारणार आहे. बाबांनी आपल्याला प्रत्येक वेळेस सांगत असताना विषयाचा ज्या वेळी शेवट गेला त्या वेळेस बाबांनी सांगितलं की नाम हे फार महत्वाचं आहे आणि नाम हे एकच साधन असं आहे की जे आपला उद्धार करू शकतं आणि हेच नाम आपल्या मुखामध्ये सदोदित असणं फार गरजेचं आहे असंच बाबांनी वेळोवेळी आपल्या प्रवचनातून सांगितलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने आपण आज या प्रवचनाचा सांगता समारोह करत असताना ही ज्ञानाची शिदोरी आपण आपल्या अंतःकरणात घेऊन जायची आहे प्रत्येकाने, बरं का. फक्त बाबांनी सर्वांसाठी ज्ञान अतिशय त्यांनी त्यांच्या मनापासून सांगितलेलं आहे. आता हे पहा, देणारा देत असतो, घेणारा घेत असतो, देणारा देत असतो, घेणारा घेत असतो, घेणाऱ्याने देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे. काय म्हणतात की देता देता घेणाऱ्याने काय करायचं असतं, देणाऱ्याचे हात घ्यायचे असतात. पण इथं वास्तविक बाबांनी आपल्याला ज्ञान निरूपण केलेलं आहे. मग आपल्याला ते ज्ञान आपल्या अंतःकरणात साठवायचं. तेच ज्ञान आपल्या जर अंतःकरणात साठवलं, ते जर परमेश्वराचं नाम आपण आपल्या अंतःकरणात साठवलं तर त्या नामानेच आपला उद्धार होऊ शकतो. हे वेळोवेळी बाबांनी आपल्या प्रवचनातून सांगितलेलं आहे. म्हणून त्यासाठी म्हणून आपण बाबांचं एकदा टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचं आहे. यानंतर या ठिकाणी श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून ही व्याख्यानमाला चालू होती आणि म्हणून या व्याख्यानमालेचा हा सांगता समारोह या ठिकाणी संपन्न होत आहे. तो संपन्न होत असताना या ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत आचार्य प्रवर श्री मोठे बाबाजींच्या हस्ते यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. तो आपण आपल्या सर्व डोळ्यांनी आपण तर पाहायचाच आहे, पण सोबत टाळ्यांच्या गजरात सुद्धा त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज
असावी हेच ज्ञान बाबांनी आपल्याला वेळोवेळी निरूपण केलेलं आहे. आपला प्रवचनाचा वेळ या ठिकाणी संपत आहे, तर जाता जाता एक छोटीशी कथा सांगतो, या ठिकाणी थांबतो. एक राजा होता, राज्य होतं. त्या राज्यामध्ये एक राजा, अतिशय दानशूर असा तो राजा होता आणि तो राजा त्या ठिकाणी राहत होता. आणि मग त्या राजाला एक दिवस प्रश्न पडला की एवढं सगळं आपल्याकडे असताना आपण मात्र सुख, आपल्याजवळ मात्र सुख नाहीये आणि मग ते सुख कशात शोधायचं आहे. तर ते सुख आपल्याला शोधण्यासाठी राजा एक दिवस प्रधानाला बोलवतो आणि सांगतो की अरे म्हणाले, मला सांग म्हणाले की सुख कशात आहे नक्की. आणि मग तो प्रधान त्या राजा प्रधानाला सांगतो. मग प्रजा शोधण्यासाठी निघालेला आहे, नगरामध्ये इकडे तिकडे फिरतो, प्रत्येक घर पाहतो, प्रत्येक मंदिर पाहतो आणि मग प्रत्येक ठिकाणी जाऊन तो पाहतो, पण त्याला सुख कुठे मिळत नाही. मग सुख कुठे मिळणार आहे हा विचार करत करत तो एका ऋषीजवळ जातो. ते ऋषी निवांत बसलेले असतात, पण त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जे आनंद असतो, तो आनंद पाहिल्यानंतर त्या प्रधानाला असं वाटतं की खऱ्या अर्थाने हेच काय आहे तर सुख आहे. आणि म्हणून तो प्रधान त्या ऋषीला विचारतो की सुख कशात आहे. आणि मग तो ऋषी सांगतो की काय कर, तू आज आलायस, उद्या ये, उद्या परत येतो, परत आल्यानंतर परत तोच प्रश्न, परत तो ऋषी सांगतो आज आलायस ना, उद्या अजून ये. असा करत करत 3-4 दिवस निघून जातात आणि 3-4 दिवस निघून गेल्यानंतर त्या प्रधानाला आपोआपच कळतं की फक्त सुख जे आहे ते सुख फक्त आपल्याला या ऋषीच्याच संविधानात आल्यानंतर मिळणार आहे. मग हे सुख आपण वेळोवेळी बाकीच्या गोष्टीतून शोधण्यापेक्षा ज्या गोष्टीतून शोधायची ती गोष्ट मात्र आपण काय करत असतो, विसरून जात असतो. म्हणून तर एका संतांनी म्हटलेलं आहे की तुझा आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकलासी. आपलंच आपल्याजवळ असतं पण आपल्याला ते सापडत नसतं, ते शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. बाबांनी वेळोवेळी आपल्याला सांगितलं, पण ते ज्ञान आपल्या अंतःकरणात उतरलं का, किती तत्परतेने ते ज्ञान आपल्या अंतःकरणात उतरलेलं आहे हे प्रत्येकाने इथून जात असताना स्वतःला तपासावं का. ही जागा अशी आहे की या जागेवरती जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला निरूपण केल्या जाईल, पण ते ज्ञान आपल्या खरंच अंतःकरणात उतरलं का. आपण रागाचा त्याग केला का, आपण द्वेषाचा त्याग केला का, आपण मत्सर सोडला का, आपण लोभ सोडला का. या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि जर या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर जर तुमच्या अंतःकरणात ईश्वराचं नाम आलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही इथे बसून हे प्रवचन ऐकलं असं मी या ठिकाणी म्हणेन. बर खऱ्या अर्थाने म्हणेन, जर तुमच्या अंतःकरणात या सगळ्या गोष्टी सोडून जर परमेश्वराचं नाम आलं तर तुम्हाला खऱ्या अर्थाने काय झालं की बाबांचं प्रवचन आपल्या अंतःकरणात उतरलं आणि आपण काय झालो, शांत झालो. संसारामध्ये आपण अनेक अडचणीमधून जात असतो, जात असताना आपल्याला वेळोवेळी काय होत असतं, दुःख होत असतं. या ठिकाणी या श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष आदरणीय श्रद्धेश रामराज बाबाजी विद्वांस या ठिकाणी आले. बाबांचं स्वागत आपण टाळ्याच्या गजरात सर्वांनी करायचं आहे. तर अशा तऱ्हेने हे ज्ञान आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणात साठवा. ते साठवून आपल्या परिवाराला समृद्ध करा. आपल्या परिवाराला सुद्धा आपण या प्रवाहामध्ये आणू, भक्ती प्रवाहामध्ये आणू. या ठिकाणी परमेश्वराचं ज्ञान करू आणि सर्वांनी हा भक्ती मार्ग आचरा हाच एक संदेश या ठिकाणी देतो. आणि यानंतर या ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धे आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य महंत श्री विद्वांस बाबाजींना विनंती करतो, बाबाजींनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करा. आपण टाळ्याच्या गजरात बाबांचं स्वागत करू. गोपाल कृष्ण महाराज की जय. आज या ठिकाणी गेली 5 दिवस आदरणीय बाळकृष्ण शास्त्री यांची प्रवचन व्याख्यानमाला अंतर्गत ठेवलेलं होतं. लोकांना स्थान नमस्काराबरोबर भक्तीबरोबर ज्ञानही मिळावं या उद्देशाने ही व्याख्यानमाला गेली अनेक वर्ष चालू आहे. जीवनामध्ये एक नामतारी बाकी सब दुकानदारी. नाम हे सर्व संकटाला मारक असतं, मोक्षाला तारक असतं. अशा प्रकारचं हे नाम आणि ते घेण्यासाठी जी संहिता असावी लागते तिला ज्ञान म्हणतात. आणि ज्ञान जर असेल तर ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा मानला जातो. तिसरा डोळा हे ज्ञान आहे आणि हे ज्ञान जर असेल त्याच्याकडे तो मनुष्य आपण आपला रस्ता स्वतःच्या बुद्धीने निवडतो.
ज्याला ज्ञान आहे त्याला कुणाचंही अनुकरण करण्याची, कुणाकडेही पाठीमागे चालण्याची गरज भासत नाही. तरी यात्रेनिमित्त या ठिकाणी व्याख्यानमाला आयोजित केलेला आहे. आपणाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. सर्वांनी यात्रा पाळायची आहे, सर्व नेम पाळायचे आहेत आणि वेगवेगळ्या मठातून समोर तिकडे तिकडे प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. भक्तांच्या माध्यमातून मठस्थांनी तर तो प्रसाद सर्वांनी शांततेने घ्यायचा आहे आणि उद्याची यात्रा सर्वांनी व्यवस्थित पार पाडायची आहे. आता या ठिकाणी आरती होईल. आरतीनंतर बाबासाहेबांच्या देवळात आरती होईल आणि तिथून आज शेवटचा छबिना 5वा दिवस सार्वजनिक म्हणून हा निघणारा छबिना प्रस्थान करेल आणि 10-11 वाजता आबासाहेब मंदिरात येईल. त्याचप्रमाणे उद्या सकाळी अभिषेक झाल्यानंतर यात्रेकरू भरपूर आलेले असतील. दुपारची आरती आबासाहेब मंदिरात झाल्यानंतर तिथून पालखी निघेल. ती पालखी तेली आळीनं बाबासाहेब मंदिरात येईल. तिथून परत या ठिकाणी मंदिर समोर येऊन नदीत जाईल. नदीतून परत वेलणकर दत्त मार्गे परत कृष्ण मंदिरात संध्याकाळीची आरती करून तिथून परत मारवाड पेठेतून आबासाहेब मंदिरची आरती करेल आणि उद्या यात्रा संध्याकाळी 8 वाजता संपेल. याप्रमाणे कार्यक्रम राहतील. ज्यांना भाग घ्यायचा त्यांनी घ्यायचा. काहीला जाण्याची घाई असते, जाऊ शकतात. तर अशा प्रकारे वर्षाला आपण हजेरी लावायची, जास्तीत जास्त देवदेव करायचा. कारण आपल्या संग काही येणार नाही. जो देवदेव कराल, परमेश्वराचं चिंतन कराल, भक्ती कराल, एवढंच आपल्या बरोबर येणार आहे. कोणीही आपल्या बरोबर येणार नाही. तरी आपण सर्वांनी यात्रेत सहभागी व्हायचं आणि वर्षभर देवाचं स्मरण करायचं आणि पुन्हा यात्रेला यायचं. मध्ये आमशालाही काही लोक येतात, ते आलं तरी चालेल. याप्रमाणे हा कार्यक्रम गेली 40 वर्ष हा मंदिरात संपन्न होत आहे. तरी आपण सर्वांनी एकदा देवाचा जय जयकार करायचा आणि येथील आरती मग नंतर होईल. श्री गोपाल कृष्ण महाराज. आता सर्वांनी ज्यांना शक्य असेल त्यांनी शास्त्रींची पूजा करावी. आरतीचा एक कार्यक्रम चालू आहे.